कृष्णाच्या शास्त्राचा अध्ययन केल्यामुळे जीवाला सुख प्राप्त त्या ठिकाणी होत असतं। म्हणून तुम्ही जीवनामध्ये नारदांनी स्वतःचं पूर्वचरित्र सांगायला सुरुवात केली। नारद सुंदर पूर्वचरित्र सांगतायत। नारद एक वेद संपन्न दासीचा पुत्र आहे। नारद एक वेद संपन्न दासीचा पुत्र आहे। 8 वर्षाचे नारद आहेत आणि नारदांचे वडील त्या ठिकाणी वारले होते। नारदांची आई दासीचं काम करायची आणि एकदा काही साधू ऋषी नारदांच्या गावामध्ये आले। 4 महिने चातुर्मास व्यतीत करण्यासाठी साधू ऋषी नारदांच्या गावामध्ये आले। 8 वर्षाचा बालक आहे आणि संस्कार हे मुळापासून असतात। आणि साधूंना पाहिलं नारदांनी, आनंद झाला आणि नारदांनी ठरवलं की आता रोज प्रभूचा अध्ययन आम्हाला करायला मिळणार, भगवंताची भक्ती आम्हाला करायला मिळणार। म्हणून नारद त्या ठिकाणी साधू आल्याच्या नंतर साधूंना सुंदर भोजन दिलं। साधू ऋषी त्या ठिकाणी रोज भगवंताचं भजन करायचे, प्रवचन करायचे, कीर्तन करायचे आणि 8 वर्षाचे नारद रोज प्रवचनाला जाऊन बसायचे। किती वर्षाचे? आपण 80 वर्षाचे झालो, कोणी 60 वर्षाचे, कोणी 40 वर्षाचे, तरी आम्हाला भगवंताच्या कथेला जाऊन बसावंसं वाटतं। भगवंताची कथा आम्ही श्रवण केली पाहिजे। 8 वर्षाचे नारद भगवंताची कथा श्रवण करतायत। साधूंचं प्रवचन त्या ठिकाणी ऐकायचे आणि नारदांची आई दासीचं काम करायची। नारद परमार्थ करत होते, पण नारदाच्या आईला भगवंताची गोडी अजिबात नव्हती। नारदाच्या आईला भगवान बिलकुल आवडत नव्हता, देवाचं नाव घेतलेलं बिलकुल आवडत नव्हतं। नारदांनी ठरवलं, आपले वडील आपल्या जीवनामधून निघून गेले, आई दासीचं काम करायची। 8 वर्षाचे नारद साधू ऋषी 4 महिने चातुर्मास व्यतीत करण्यासाठी आले आणि रोज नारद त्या ठिकाणी सेवा करायचे साधूंची। सकाळी रोज ज्या वेळेला साधू ऋषी देवपूजा करायचे त्यावेळेला सुंदर फुलं आणून ठेवायचे, तुळशीच्या मंजुळा त्या ठिकाणी घेऊन यायचे। जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाला रोज तुलसी पत्र अतिप्रिय आहे। भगवान श्रीकृष्णाला तुळशीची मंजूळ एक तरी रोज वाहिली पाहिजे। कृष्ण परमात्म्याला ज्या वेळेला आपण भोजन खाऊ घालतो त्यावेळेला ताटामध्ये तुळशी पत्र, तुळशीचं पान नैवेद्यामध्ये जर असेल तरच भगवान नैवेद्य सेवन करतात। त्याचं शास्त्र आहे, देवाला तुळशीचं पान हे अतिप्रिय आहे। म्हणून रोज नैवेद्य दाखवताना देवाला त्या ठिकाणी नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे टाकलं पाहिजे बरं, तोपर्यंत देवाला नैवेद्य समर्पित होत नाही। आणि नारदांनी रोज त्या ठिकाणी 4 महिने चातुर्मास व्यतीत करण्यासाठी आलेले साधू ऋषींची सेवा करायची आणि एवढी जीवनामध्ये सेवा वाढली नारदांच्या। आणि नारद 8 वर्षाची मूर्ती आहेत आणि साधूंनी सांगितलं, नारदा आम्ही जेवायला बसलो, तूही आमच्या सोबत बस। सांगितलं, गुरुदेव तुमच्या आज्ञेशिवाय मला तुमच्या पत्तरवाळीवरलं खाता येणार नाही, कारण गुरुच्या आज्ञेशिवाय कोणतंही कार्य जीवनामध्ये मनुष्याने करू नये। नारदांनी सांगितलं, तुम्ही भोजन करा, मी तुम्हाला सुंदर त्या ठिकाणी भोजन वाढतो। 8 वर्षाचे नारद आहे। साधू ऋषी 4 महिने चातुर्मास व्यतीत करून निघून जाण्याचा दिवस आला। साधूंनी सांगितलं, नारदा एक काम कर, आणि नारदाला सुंदर 12 अक्षरी मंत्र नारदांना दिला आणि नारदांना सांगितलं, तुम्ही या 12 अक्षरी मंत्राचा जप करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः सुंदर असा मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जप नारद महर्षी आता रात्रंदिवस करू लागले। एवढा जप वाढला, झोपेतही नारद भगवंताचं भजन करायचे, झोपेतही भगवंताचं एवढा जप करायचे। आई पाहायची आणि आई मनामध्ये विचार करायची, मुलगा काय रात्री बडबड करत आहे, त्याला हलवून जाग करायची। हे नारदा, अरे कोणता जप करत आहेस तू, मला अजिबात आवडत नाही।
काय माता असेल, काय जगत जननी असेल, तिला परमार्थ आवडत नाही. आणि 8 वर्षाचा नारद दिवस रात्र प्रभूच्या सेवेमध्ये एवढे राहायचे. रात्री झोपतानाही आपोआप भगवंताचं भजन करायचे आणि आपोआप नामस्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्राचा उच्चार त्या ठिकाणी नारद महर्षी करत होते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः सुंदर 12 अक्षरी मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जप रात्रंदिवस नारद महर्षी त्या ठिकाणी करू लागले. 8 वर्षाच्या बालकाला काही कळत नाही, पण 8 वर्षाचा बालक भगवंताची सेवा करू लागला. आणि नारदांनी एवढा जप वाढला, नारदांनी ठरवलं, हे साधू ऋषी आम्हालाही तुमच्या सोबत यायचं आहे. साधूंनी सांगितलं, नारदा आपल्या आईचा एकुलता एक तू मुलगा आहेस, तुझ्यावरती काही ऋणानुबंध आहे. एकात मजा मे जननी येऊशीन मुडाच किंकर. तू आईचा एकुलता एक मुलगा आहेस, तुला आईला सोडून येता येणार नाही. म्हणजे ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. साधू ऋषी गाव सोडून निघून गेले आणि नारदांना आता करमेना. नारद म्हणायला लागले, सुंदर रोज प्रवचन ऐकायला मिळायचं, सुंदर भोजन व्हायचं, रोज भगवंताच्या सेवेमध्ये आमचा वेळ त्या ठिकाणी निघून जायचा. नारदांनी ठरवलं की आता जीवनामध्ये काय करावं, तर नारद रोज भगवंताची सेवा करू लागले. 8 वर्षाचे बालक आहे आणि सेवा करत असताना एके दिवशी नारदांनी ठरवलं, नारदांच्या आईला परमार्थ आवडत नव्हता. नारदांनी ठरवलं की काय करावं, आईला सोडूनही जाता येत नाही. रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळी नारदांची आई गाईची धार काढण्यासाठी गोठ्यामध्ये गेली आणि गोठ्यात गेल्याच्या नंतर तिचा पाय एका सापावर पडला. सापावर पडल्याच्या नंतर त्या सापाने दंश केलं नारदांच्या आईला आणि नारदांची आई त्याच वेळी त्या ठिकाणी गतप्राण झाली. आणि नारदजींनी आईला पाहिलं, साप त्या ठिकाणी चावलेला आहे. नारदजी रडायला लागले. नारदजींच्या डोळ्यामधून एक गरम अश्रू वाहत होते आणि एक थंड अश्रू वाहत होते. गरम अश्रू का, तर आई जीवनातली निघून गेली. जीवनातली आई त्या ठिकाणी निघून गेली. 8 वर्षाचं बालक नारद महर्षी रडायला लागले आणि रडत असताना डोळ्यामधून 2 प्रकारचे आसू त्या ठिकाणी आले. गरम अश्रू आई निघून गेली आणि थंड अश्रू की परमार्थामध्ये आई ही आडवी येत होती. आईला देव हा आवडत नव्हता, देवाचं भजन केलेलं आईला आवडत नव्हतं. म्हणून नारदांच्या मनामध्ये विचार आला, देवा आई गेली हेही अंतःकरणामध्ये दुःख आहे, पण परमार्थ रूपी जो मी परमार्थ करत आहे त्याच्यामध्ये आई मला आडवं येत होती, तर त्याच्यामध्ये मला सुख आहे, कारण देवाचं भजन एकांतामध्ये मला करता येईल. असा 2 प्रकारचा भाव शास्त्राने त्या ठिकाणी सांगितला आहे. नारदजी रडायला गेले, आई गेली. आई काय असते, ज्यांना आई नाही त्यांना विचारा आईची किंमत काय असते. आई लंगड्याचा पाय असते, गोठ्यातली गाय असते, दुधावरली साय असते. आई आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोभकार. आई काय असते, ज्याच्या जीवनातली आई गेली ना तर त्याला कळतं आईचं महत्व काय आहे. ज्याच्या जीवनामध्ये आई आहे तोपर्यंत माणसाला आईचं महत्व कळत नाही. बायकोपेक्षा प्रेम आई करते बरं. तुम्ही म्हणता बायको करत नाही का, करते, पण तिच्यापेक्षा दुप्पट प्रेमाचा ओलावा आई करत असते. आई सारखं प्रेम जगामध्ये कोणीही करत नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही.
बालपणी मी खेळत खेळत बालपणी मी खेळत खेळत होतो जे बताना अमृता मुनी कोण काजला तुपा कितनी अच्छी है तू कितनी भोली है तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ माँ गन लागी है मातरिया किया तू गन लागी है मातरिया किया मेरे लिए जगी है तू सारी सारी अपनी निया पे तेरी निया भी मेरी निया पे अपनी निया भी तूने वारी है ओ बालपणी मी खेळत खेळत होत जे बताना अमृता हुनी गोड काजना तुपा तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है ओई माझी माईचा सागर दिलातीने जीवन आधार हो तडफडच्या उन्हात रखरखच्या रानात राहील माझ्यासाठी तो कष्टाचा घामा कधी मिळेल मुठभर घास कधी पिळेल तिला उपवास ओल मातीतून चालताना तुडविते काटाचे कान आई माझी माईचा सागर दिला तिने जीवन आधार ममता भरे दिल कैसे कोई ये माते दिल कहा गई ममता भरे दिल कैसे कोई ये माते
ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुना है जहाँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, क्या होती है माँ। जीवनामध्ये मनुष्याच्या माय बापासारखं प्रेम कोणीही करत नाही. पत्नी स्मशानाच्या दारापर्यंत असते, पण आई विचारत असते, बाळू कामावरून आला, तू जेवलास का? आईसारखं प्रेम जगामध्ये दुसरं कोणीही करू शकत नाही. एक आई आणि आई गेल्यानंतर दुसरं प्रेम करत असते, ती म्हणजे बहीण. आईचं आणि बहिणीचं प्रेम त्या ठिकाणी जगावेगळं असणारं ते प्रेम आहे. म्हणून आई काय असते, लंगड्याचा पाय असते, गोठ्यातली गाय असते. आईसारखं प्रेम या जगामध्ये दुसरं कोणीही करू शकत नाही. नारदांच्या जीवनामधली आई गेली. 8 वर्षाचे नारद, आणि आई गेल्याच्या नंतर नारद महर्षी रडायला लागले. जीवनातली आई निघून गेली. आईचं जाण्याचं दुःख नारदांना कळालं. आई जाण्याचं दुःख काय असतं. जोपर्यंत आपली माय जिवंत आहे, आईने जर सांगितलं बाळू तांब्या भरून आण, मनुष्य देत नाही. पण तोच शब्द जर बायकोने सांगितला तर लगेच 2 तांबे भरून आणते, एक आपल्यासाठी आणि एक तिच्यासाठी. म्हणून आईवर नितांत प्रेम माणसाने केलं पाहिजे. आईसारखं प्रेम जीवनामध्ये दुसरं कोणावरही करू नका. म्हणून आई ही आईच असते बरं. म्हणून जीवनामध्ये मायबाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा जीवनामध्ये करा. 4 धाम करण्याची काहीही गरज नाही. मायबापाची सेवा करा. भगवान गणेशाने आई आणि वडिलांची सेवा केली. माता पार्वती आणि भगवान शंकराची. पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितलं तर पृथ्वी प्रदक्षिणा माय बापाची केली, पृथ्वी प्रदक्षिणा केली नाही. माय बापाला प्रदक्षिणा जर घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून आई वडिलांसारखं प्रेम या जगामध्ये दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून आईची माया ही वेडी माया असते. म्हणून आईसारखं प्रेम नारदांनी आम्हाला शिकवलं. नारदांच्या आईला ज्या वेळेला सर्प चावला, साप चावला, नारदजी रडायला लागले. जीवनातली आई निघून गेली. आईसारखं प्रेम आता आपल्यावर कोणीही करू शकणार नाही. आणि 8 वर्षाची बालक होते नारद. जीवनातली आई निघून गेली. जीवनामध्ये आई मेल्याच्या नंतर लेकराला दुसरी आई मिळू शकते. 1.25 महिन्यात दुसरं लग्न बापाचं होऊ शकतं, पण लेकराला सखी आई त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये आई आहे तोपर्यंत तिच्यावर प्रेम करणं शिक. सगळंच आईचं महत्व सांगतात, पण कधीतरी जीवनामध्ये बापही सांगितला पाहिजे. बापाचंही त्या ठिकाणी फार महत्व असतं. जीवनामध्ये बाप हा दिसत नाही महाराज कर्तव्य करत असताना, पण त्याच्या पाठीमागे फार मोठ्या गोष्टी तो करत असतो. बाप नारळासारखा असतो. नारळ वरतून कडक आहे आणि आतून त्याच्यामध्ये पाणी असतं अमृतासारखं. तसा बापाचा स्वभाव त्या ठिकाणी असतो. म्हणून जेवढी आईचं महत्व जीवनामध्ये आपल्याला पटवून देता येईल तेवढा बापही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. म्हणून आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचा उंबरा आहे, आधार आहे. म्हणून माय बापाची सेवा आमच्या जीवनामध्ये आम्ही केली पाहिजे. एक वेळेला कथा कीर्तन नाही ऐकली तरी चालेल, पण माय बापाची सेवा आम्ही केली पाहिजे. सेवा आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. कारण डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण माती आड गेलेले मायबाप पुन्हा दिसणार. म्हणून अनमोल जन्म आई आणि आईने दिलेलं सुंदर अनमोल आपल्याला जन्माला घातलं. हे जग पाहण्यासाठी आपल्याला जन्माला घातलं. तिला किती यातना सहन कराव्या लागल्या असतील, कधीतरी तिचा विचार आपण केला पाहिजे. 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटामध्ये वागवते आणि आई होण्याचं पुण्य तिच्या पदरामध्ये प्राप्त होतं. त्या शब्दाला अर्थ आहे बाळांतपण. बाळ किंवा आईचा अंत आई झाल्याशिवाय माणसाला कळत नाही. म्हणून आईसारखं प्रेम या जगामध्ये दुसरं कोणीही करू शकत नाही.
म्हणून जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. नाही तुम्हाला कथा कीर्तन बसता आलं नका बसू, नाही तुम्हाला चारी धाम करता आले नका करू, पण मायबापाची सेवा आपण जीवनामध्ये केली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा आमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे. शास्त्र असं सांगतं. आणि नारदजी रडायला लागले. आईच्या देहावरती अंतिम संस्कार त्या ठिकाणी करण्यात आले आणि नारदजींनी ठरवलं की आता परमार्थ रूपी आपल्याला कोणीही बाधा त्या ठिकाणी निर्माण करणार नाही. म्हणून नारद महर्षींनी हातामध्ये विणा घेतला आणि भ्रमण करत करत हिमालयाच्या दिशेने नारदजी पुढे निघून गेले.